नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. राज्य सरकार हे पलटू सरकार. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका. आम्ही स्वप्न पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चंद्रकांत पाटलांना टोला. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती केल्यास आत्मनिर्भर भारत साकारेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. आणि विविध मागण्यांसाठी रेल्वे स्टेशन मास्तरांचं आंदोलन. राज्य सरकार रोज घोषणा करते आणि मागे घेते. हे पलटूराज सरकार आहे. वर्षभर बदल्या करा आणि माल कमवा हे धोरण अवलंबले आहे. सगळीकडे बदल्यांसाठी दलालांचा सुळसुळाट झाला आहे, अशी टीका भाजपाचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथे केली. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी चिंचवड येथे मेळावा झाला. त्यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, निरंजन डावखरे, महापौर उषा ढोरे, महिला प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, संग्राम देशमुख आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, 2002चा अपवाद वगळता पुणे हा पदवीधर मतदारसंघ भाजपचा गड राहिला आहे, तो राखायचा आहे. कोविडचे आव्हान देशासमोर उभे राहिले असताना राजकीय पक्ष पंतप्रधान मोदी यांना नावे ठेवायचे, मात्र पंतप्रधान सामान्य माणसांची चिंता करीत होते. आत्मनिर्भर भारताने सुकर जीवन केले. राज्य सरकार केवळ बोलघेवडे आहे. महाराष्ट्र सरकारने कोणालाही मदत केली नाही. समृद्ध राज्याने तुम्ही तुमच्या आणि आम्ही आमच्या घरी सुखरूप राहा एवढेच सांगितले. ही दुर्दैवी बाब आहे. मदत करायची सोडून न वापरलेले विजेचे भरमसाठ बिल दिले. 2 खोल्यांसाठी 20,000 बिल आले आहे. वीज वापरलीच नाही तर बिल का भरावे? जी बिले वाढीव आहेत त्याला आमचा विरोध आहे. हे राज्य सरकार रोज नवी घोषणा करीत आहे आणि मागे घेत आहे. पलटूराज सरकार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय. देशामध्ये कोविडचं आव्हान आपण सगळ्यांनी बघितलं आणि या कोरोनाच्या आव्हानाच्या काळामध्ये ज्यावेळी वेगवेगळे राजकीय पक्ष, वेगवेगळ्या संघटना, मुख्यमंत्री, मंत्री केवळ मोदीजींना नावं ठेवायचे आणि या ठिकाणी टीका करायची, अशा प्रकारच्या भूमिकेत होते. त्याचवेळी मोदीजी मात्र सातत्याने सामान्य माणसाची चिंता करत होते. सामान्य माणसाच्या घरी अन्नधान्य पोचलं पाहिजे, सामान्य माणसाकडे 2 पैसे मिळाले पाहिजे, त्याच्या आरोग्याची चिंता झाली पाहिजे आणि म्हणून सगळ्यांकडे रेशन देण्याचं काम त्यांनी केलं. गरिबाच्या खात्यात पैसे दिले, महिलांच्या खात्यात पैसे दिले, मजुरांच्या खात्यात पैसे दिले. आमच्या छोट्या दुकानदाराला, फुटपाथ दुकानदाराला त्या ठिकाणी त्यांनी मदत केली. उद्योगांना मदत केली. वेगवेगळ्या उद्योगांना अतिरिक्त 20% भांडवल हे केंद्र सरकारच्या गॅरंटीवर मिळवून दिलं. जवळजवळ 9 महिने त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या कर्जाचा हप्ता भरावा लागणार नाही, ही व्यवस्था उभी करून दिली. कर्जावरचं व्याज, या कोविड काळातलं सगळं व्याज रद्द करण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आणि समाजाच्या विविध घटकांना या आव्हानातही जगता आलं पाहिजे, त्यांचा रोजगार टिकला पाहिजे. याकरता आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून शेतकरी असो, शेतमजूर असो, प्रत्येकाच्या खात्यात पैसे देऊन त्यांना जगण्याचा मार्ग हा सुकर करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलेलं आपण बघितलं. आणि खऱ्या अर्थानं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशातल्या लोकांना कर्मयोगी आवडतात. मोदीजी कर्मयोगी आहेत, ते कर्म करतात. या देशातल्या लोकांना बोलघेवडे लोक आवडत नाही, जे केवळ बोलतात, काहीच करत नाही. आपण बघितलं या कोरोनाच्या काळात महाराष्ट्राच्या सरकारने एक नव्या पैशाची मदत कोणाला केली नाही. 12 बलुतेदारांना मदत नाही, गरिबाला मदत नाही, फुटपाथ दुकानदाराला मदत नाही, शेतकऱ्याला मदत नाही, शेतमजुराला मदत नाही, महिलांना मदत नाही. कोणाला समाजाच्या कुठल्याही घटकाला एका फुटक्या कवडीची मदत यांनी केली नाही. खरं तर आपण बघितलं असेल, छोट्या छोट्या राज्यांनी देखील काही पॅकेजेस तयार केले आणि जे गरीब मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यापर्यंत पॅकेजेस पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण देशातलं सगळ्यात समृद्ध राज्य म्हणून जे महाराष्ट्र ओळखलं जातं, तिथे मात्र एका फुटक्या कवडीची मदत कोणाला केली नाही. केवळ तुम्ही तुमच्या घरी राहा आणि तुमचं कुटुंब सांभाळा, आम्ही आमच्या घरी राहतो आणि आमचं कुटुंब सांभाळतो, याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम या महाराष्ट्रामध्ये झालं नाही. आपल्याला माहिती आहे, या कोरोनाच्या काळामध्ये भरमसाठ बिलं लोकांना आली
आपण पहिल्यांदा एक आंदोलन केलं, संपूर्ण महाराष्ट्रातली बिलं जमा केली. 2 खोल्यात राहणाऱ्याला 30-30 हजाराचं बिल आलं. सरकारला आपण ती बिलं दाखवली. उभ्या महाराष्ट्रामध्ये न वापरलेल्या विजेची बिलं तुम्ही लोकांना देतात. मंत्री बोलले आम्ही बिलही सुधारून देऊ आणि बिलामध्ये सवलत देखील देऊ. एक मोठा कालावधी निघून गेला. मध्यंतरीच्या काळात कॅबिनेट मीटिंगनंतर 3 मंत्री बाहेर आले, प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं निर्णय झाला आहे, वीज बिलात सवलत मिळणार आहे. हेडलाईन आली, ब्रेकिंग न्यूज आल्या आणि मग 7 दिवसापूर्वी राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणाले वीज वापरली आहे तर पैसे भरावे लागतील, कोणाला 1 पैशाची देखील सवलत मिळणार नाही. आपण पुन्हा आंदोलन केलं. आपण आंदोलन याकरता केलं की आपलं म्हणणं आहे जी वीज आम्ही वापरली आहे त्याचे पैसे निश्चित भरू, पण जी वीज वापरलीच नाही, जे बिलं तुम्ही वाढीव लावले आहेत 3 पट 4 पटपासून 100 पटीपर्यंत एकेका व्यक्तीला घरगुती विजेची बिलं तुम्ही लावली, जी वापरलीच नाही वीज त्याची बिलं आम्ही कशी भरायची. पण आश्चर्य बघा, 4 दिवसापूर्वी ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की हो मी घोषणा केली होती, पण जेव्हा घोषणा केली तेव्हा माझा अभ्यासच झाला नव्हता. आता कुठला अभ्यास हे करतात हे मला देखील समजत नाही. आणि म्हणाले माझा अभ्यास झाला नव्हता त्यामुळे आता मी सांगतो अशा प्रकारे आम्हाला सूट देता येणार नाही. हे सरकार रोज घोषणा करतं, त्या घोषणेवरनं मागे जातं. आज एवढी मोठी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. काल परवापर्यंत 50,000 रुपये हेक्टरी मागणारे आणि आम्ही देऊ म्हणणारे आणि 25,000 रुपये हेक्टरी देऊ म्हणणारे एक नव्या पैशाची मदत कोणाला करत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की या सरकारचं नाव पलटूराम सरकार म्हटलं पाहिजे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरून टोचल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फटकेबाजी केली आहे. चंद्रकांत दादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडली, आम्ही स्वप्न पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत, असा टोला अजित पवारांनी लगावला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कराडमध्ये प्रीती संगमावर गेले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला 1 वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत, ते मजबूतीने उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही हे मी स्पष्टपणे सांगू शकतो, असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरून टोचल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फटकेबाजी केली आहे. चंद्रकांत दादांना कोणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडली, आम्ही स्वप्न पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे. स्वप्न पाहण्याचं काम आम्ही करतच नाही, आम्ही कृती करण्याचं काम करतो. त्यांना कधी कळलं की आम्हाला स्वप्न पडली म्हणून? महाराष्ट्राच्या एकंदरीत आमचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं करोनाचं संकट आलं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली, त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं, अशी अनेक प्रकारची संकटं येऊन त्या संकटामधनं मार्ग काढत सरकार त्या ठिकाणी पुढे चाललेलं आहे. आज संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती, जगाची आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे, पत्रकार या नात्याने आपल्याला पण सगळ्यांना ते ज्ञात आहे. आणि असं असताना महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यामध्ये कुठं काही कमतरता भासू नये म्हणून आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांच्या सहित आम्ही सगळेजण प्रयत्नशील त्या ठिकाणी आहोत. आता कालच तुम्ही पाहिलं असेल की धान उत्पादक शेतकरी हा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशा किंवा काही प्रमाणात कोकणात अशा वेगवेगळ्या भागातला आहे. त्यांना केंद्र सरकारने जितकी आधारभूत किंमत द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. त्यांनी अवघे 1800 रुपये दिले. आम्ही त्याच्यामध्ये 700 रुपये वाढून त्या ठिकाणी 2500 रुपये त्याला हे दिलं, अनुदान, म्हणजे एकूण किंमत 2500 रुपये दिली. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला शेतकरी हा अडचणीमध्ये येऊ नये याकरता सातत्याने, आता मध्ये जे काही अतिवृष्टी झाली, प्रचंड पाऊस पडला, काही वेळेस काही भागात एकेका दिवशी 125 इंच पाऊस पडला, असं असताना 10,000 कोटी रुपयाची मदत त्या सरकारने त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. एस टीचे प्रश्न निर्माण झालेले होते, ड्रायव्हर, कंडक्टर, त्या स्टाफला पगार मिळत नव्हते, त्याकरता 1,000 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी म्हणजे पॅकेज
राज्य सरकारने जाहीर केलं आणि ते देण्याचं काम केलं. अशा कितीतरी गोष्टी मी आपल्याला सांगू शकेन की या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याबद्दल प्रत्येक आपल्या निसर्ग चक्रीवादळ, त्या चक्रीवादळामध्ये देखील कोकणवासियांना कुठं अडचण येऊ नये, पुन्हा त्यांना उभं राहता यावं, अशा प्रकारचा प्रयत्न त्याही ठिकाणी केला. कुठल्याही मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र कुठल्याही भागामध्ये काम करत असताना करोनासारखं संकट, त्याच्यामध्ये सगळे व्यवहार ठप्प झालेले, लॉकडाऊनमध्ये अनेक दिवस गेलेले, अनेक बाबतीमध्ये हे डॉक्टर्स आणि सगळे आमचे पॅरामेडिकल फोर्स त्या ठिकाणी काम करतो, नर्सेस काम करतायत, सरकार त्यांच्या पाठीशी मजबूतीनं उभं राहत आहे, सगळ्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी, त्या पद्धतीचं एक कार्यक्रम आणला. कशाकरता आणला? माझं कुटुंब माझी जबाबदारी. तर त्याच्यातून सरकारचा कुणी ना कुणी व्यक्ती त्या प्रत्येकाच्या घरी जावं, त्या घरामध्ये काय परिस्थिती आहे, कुणाला ताप आहे का, कुणाला काही आणखीन कुठला काही आजार आहे का, हे सगळ्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करतो. आता 9 महिने झाले, म्हणजे आता पुढच्या महिन्यात 9 महिने होते करोना येऊन. 9 महिने झाले तरी अजून व्हॅक्सिन मिळत नाही आहे. वेगवेगळे जण वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य करतायत, परंतु अजून ठोस कुणी सांगत नाही की हे व्हॅक्सिन आलेलं आहे आणि हे व्हॅक्सिन घेतल्यानंतर करोना होणार नाही असं खात्रीनं कुणी अजूनपर्यंत सांगताय का? सिरम इन्स्टिट्यूट त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहेत, जगातली इतर राष्ट्र त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहेत, सायंटिस्ट त्याच्यामध्ये जीवाचं रान करत आहेत, परंतु अजून पण दिल्लीमध्ये पुन्हा वेव आली, युरोपमध्ये वेव आली. आपल्या इथं पण दिवाळीनंतर आम्ही सगळेजण बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. टेस्टिंग रोज किती होतं आहे आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हचं प्रमाण काय राहतं आहे, त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी लक्ष आहे. आणि असं असताना आज ते 105 लोक निवडून आलेले असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळाली नाही, हे त्यांचं खरं दुखणं आहे. आणि त्याच्यामुळं हे सारखं काही ना काही कांड्या पेटवायचं काम त्यांचं चाललंय. ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभे राहून स्थानिक पातळीवरच रोजगार निर्मिती केल्यास आत्मनिर्भर भारत साकारेल असं मत केंद्रीय दळणवळण व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत आत्मनिर्भर भारत या विषयावर ते बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार, उपकुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर, कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रजनी गुप्ते आदी यावेळी उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर रामकृष्णन रमन यांनी सूत्रसंचालन केलं. गडकरी म्हणाले, सध्या भारतातील ग्रामोद्योगाची उलाढाल 80,000 कोटी रुपये आहे. आपल्याकडे मनुष्यबळ, तंत्रज्ञान, कच्चा माल या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. कौशल्य विकासावर भर देऊन जागतिक दर्जाची किफायतशीर उत्पादने तयार करणे आपल्याला शक्य आहे. पुढील 2 वर्षात ग्रामोद्योगांची उलाढाल 5 लाख कोटींवर नेण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यातून ग्रामोद्योगांचा विकास होईल आणि रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर वाढतील. इथेनॉलची गरज लक्षात घेता भारतात किमान 100 मोठे उद्योग उभे करण्याची गरज असून त्यातून किमान 50 लाख ग्रामीण रोजगार निर्माण होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितलं. पायाभूत सुविधांमुळे विकासाला गती. पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, चांगले रस्ते, वाहतूक व्यवस्था निर्माण झाली की आपोआपच विकासाला गती येते. त्यामुळे सरकारने पायाभूत विकासावर भर दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले. जी ने बताई है वो सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली भारत की संकल्पना है. कहीं महात्मा गांधी जी ने राम राज्य कहा था, तो राम राज्य एक आदर्श राज्य था और आदर्श राजा और आदर्श राज्य की संकल्पना को देखकर उन्हें राम राज्य की कल्पना दी थी. हम महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज को हमारा आदर्श मानते हैं और शिवशाही छत्रपति शिवाजी महाराज हमारे लिए आदर्श थे. आज भी हमारे जीवन में राजा कैसा होना चाहिए, हर चीज़ में उसके स्टैंडर्ड्स अगर हम जब सोचते हैं तो छत्रपति शिवाजी महाराज की याद करते हैं. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, निर्धारू, श्रीमंत योगी, ऐसा जिनका वर्णन किया गया है वो राजा शिव छत्रपति, ये हमारे आदर्श है. और ये सब राम राज्य से लेकर छत्रपति शिवाजी महाराज से लेकर महात्मा गांधी तक और लोकमान्य तिलक, स्वातंत्र्य वीर सावरकर तक
हमारे देशभक्तों ने, समाज सुधारकों ने अपने सामने जो उद्दिष्ट रखा था वो सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली भारत का ही सपना रखा था। और अगर सबकी भावना जो थी, स्पिरिट था, वो एक ही था। और आज वो ही स्पिरिट भारतीयों के मन में है और इसी स्पिरिट के आधार पर आत्मनिर्भर भारत की संकल्पना हमारे सामने रखी गई है। सबसे पहले मैं आपको ये कहूँगा कि आत्मनिर्भर भारत बनने के लिए क्या करना चाहिए और आत्मनिर्भर भारत बनाने के लिए हमारे देश में हमें किस दिशा से चलना चाहिए, इसका अंतर्मुख होकर विचार करके हमको नीति निर्धारण करना पड़ेगा। ये नीति निर्धारण केवल सरकार का नहीं होगा, ये समाज के सभी क्षेत्रों का होगा। एजुकेशन सेक्टर है, सोशल सेक्टर में जितने सेक्टर्स आते हैं वो सब सेक्टर, हेल्थ सेक्टर है, हर सेक्टर में हमको हमारा देश आगे ले जाना है और इसलिए हर सेक्टर की एक विजन बनाकर हमें काम करना होगा। मोटी तौर पर जो आर्थिक क्षेत्र है उसकी चर्चाएं होती है। हमारी देश की इकोनॉमी की भाषा में, हमारी इकोनॉमी की जब हम चर्चा करते हैं तो जीडीपी ग्रोथ में करते हैं। आज कोविड के कारण निश्चित रूप से हम अनेक समस्याओं का सामना कर रहे हैं, पर हमारे देश में जो जीडीपी आता है उस जीडीपी का अगर हिसाब लगाया जाएगा तो करीब 14 से 16% जीडीपी आता है एग्रीकल्चर से, एग्रीकल्चर एंड अलाइड सेक्टर से। ये कृषि क्षेत्र में हमारी टोटल पॉपुलेशन आज 65% डिपेंड करती है और 65% पॉपुलेशन का सकल उत्पादन में सहयोग 14 से 16% है। फिर दूसरा हमारा सेक्टर है मैन्युफैक्चरिंग सेक्टर। मैन्युफैक्चरिंग सेक्टर में हमारा 22 से 24% है, जिसमें हमारी इंडस्ट्री आती है, छोटे उद्योग आते हैं, एमएसएमई आती है, माइक्रो, स्मॉल स्केल, मीडियम, सभी प्रकार की मैन्युफैक्चरिंग जो यूनिट चलाते वो इसमें आते हैं, जो 22 से 24% आते हैं। बाकी रहा है सर्विस सेक्टर, और सर्विस सेक्टर में आज जो परिस्थिति है उसमें 52 से 54% हमारा जीडीपी है। अब हमें अगर दुनिया में आगे होना है तो हमारी सबसे बड़ी महत्वपूर्ण आवश्यकता है कि हमें एग्रीकल्चर सेक्टर को, ग्रामीण और रूरल सेक्टर को कम से कम 30% तक ले जाना है। तब तक हमारी गरीबी, भुखमरी, बेरोजगारी ये कृषि और ग्रामीण क्षेत्र में बहुत ज़्यादा है। आपको पता होगा कि 115 एस्पिरेंट डिस्ट्रिक्ट्स हैं जो सोशली, इकोनॉमिकली, एजुकेशनली बैकवर्ड है, जहाँ स्कूल नहीं है, कॉलेज नहीं है, रोजगार नहीं है, गरीबी है, भुखमरी है, बेरोजगारी है। ये सेक्टर कौन से हैं? अगर ये हमने आइडेंटिफाई किया तो इसमें एग्रीकल्चर सेक्टर है, ट्राइबल सेक्टर है और रूरल, ग्रामीण क्षेत्र है, कृषि क्षेत्र है। तो पहली बात, 14 से 30% अगर जाना है तो हमें गांव के लोग शहरों में आने की समस्या जो है इसको निपटाना होगा। अब मुझे ये समझाने की आवश्यकता नहीं है कि आप बड़े बड़े शहरों से आए, आज पूना में क्या प्रॉब्लम्स है। आज पूना में काफ़ी ग्रामीण क्षेत्र से लोग क्यों आ रहे हैं? क्योंकि पूना में रोजगार है। अगर यही रोजगार अगर कोल्हापुर, सांगली, सातारा जिले के तालुका प्लेस की जगह पर मिल जाएगा तो वहाँ के लड़के क्यों आएंगे? महाराष्ट्र के छोटे छोटे गाँव में रोजगार उपलब्ध होगा तो क्यों आएंगे? पर प्रॉब्लम ये हुआ है कि हमारे इंडस्ट्री का सेंट्रलाइजेशन होने के, डिसेंट्रलाइजेशन होने के बजाय, विकेंद्रीकरण के बजाय केंद्रीकरण हुआ और इसके कारण जो होता है वो पुन्हा ही आ रहा है। कोरोना काळात आघाडीवर राहून रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, रात्रपाळीची सिलिंग मर्यादा रुपये 43,600चा आदेश रद्द करावा, 1 जुलै 2017चा रिकव्हरी आदेश परत घ्यावा, रेल्वेचे खाजगीकरण व कंत्राटीकरण करू नये अशा मागण्यांसह रेल्वे कर्मचारी अधिकारी यांच्यावरील अन्यायकारक निर्णयाविरोधात पुण्यातील रेल्वे स्टेशन मास्टरांनी विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालय येथे धरणे आंदोलन केले। या मागण्यांच्या अनुषंगाने देशातील स्टेशन मास्टर यांनी 7 ऑक्टोबरपासून विरोध सुरू केला आहे। पहिल्या टप्प्यात ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे बोर्ड अधिकाऱ्यांना ईमेल पाठवून विरोध केला। दुसऱ्या टप्प्यात 15 ऑक्टोबर रोजी रात्रपाळी दरम्यान देशातील स्टेशन मास्टर यांनी कामाच्या ठिकाणी मेणबत्ती पेटवून विरोध दर्शवला। तिसऱ्या टप्प्यात 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान गणवेशावर काळी फीत लावून गाडी संचालन करत जाचक निर्णयांचा निषेध केला।
चौथ्या टप्प्यात 31 ऑक्टोबर रोजी देशभरातील स्टेशन मास्तर यांनी 1 दिवसाचे उपोषण करून विरोध दर्शवला. मात्र रेल्वे बोर्डाने अद्याप याची दखल घेतली नाही. परिणामी आयएसमा आक्रमक झाले असून आता तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे धरणे आंदोलन करण्यात आलं. या उपरही निर्णय झाला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील असा इशाराही संघटनेने दिला आहे. यावेळी विश्वजित कीर्तिकर, अमित कुमार, शकील इनामदार, अजय सिन्हा, अनिल तिवारी, दिनेश कांबळे, नरेंद्र ढवळे, प्रल्हाद कुमार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही सर्व भारतवर्षाचे सर्व स्टेशन मॅनेजर आज आम्ही आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ते मी पुढे सांगणार आहे. त्या मागण्यासाठी आम्ही प्रत्येक मंडल रेल प्रबंधक कार्यालय इथं आम्ही धरणासाठी या कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो आहोत. तर टोटल आम्ही 35,000 स्टेशन मास्टर आहोत आणि आम्ही 7 ऑक्टोबर 2020 पासून संघर्ष करत आहोत. आणि आमची जी डिमांड आहे त्याच्यामध्ये जे पहिली डिमांड जी आहे ती रात्री भत्ता म्हणजे नाईट ड्युटी सिलिंग ती प्रशासनाने 43,600 अशी जी लावलेली आहे. म्हणजे 43,600 सिलिंग म्हणायला सिलिंग म्हणतायत पण 43,600च्या वरती ज्यांच्या बेसिक आहे त्यांच्या नाईट ड्युटी अलाउन्स त्यांनी बंद केलेला आहे. आणि सर्वात रेल्वेमध्ये जो फ्रंटलाईन स्टाफ आहे त्याच्यामध्ये सर्वात जो मुख्य कर्मचारी जो स्टेशन मॅनेजर आहे, रेल्वे चालवण्यासाठी जो जबाबदार आहे, प्रशासनाला वेळोवेळी मदत करणारा असा हा स्टेशन मॅनेजर. आणि हे रात्रीच्या ड्युटी करतात, रक्त जाळून ड्युटी करतात आणि त्यांची रॅन ड्युटी बंद केलेली आहे. ह्या जो अन्याय आमच्यावरती झालेला आहे त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही हा धरणा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर पहिला आमचा जो डिमांड आहे त्याच्यामध्ये नाईट ड्युटी सिलिंग जो आहे 43,600 तो आदेश रद्द करावा आणि 1 जुलै 2017 पासून रिकव्हरी आदेश रद्द करावा. आणि ओपन लाईन स्टाफ जो आमच्या ओपन लाईन स्टाफ आहे स्टेशन मॅनेजर ड्युटी करतात त्यांना 50 लाखाचा जीवन विमा देण्यात यावा. सध्या कोरोना काळ चालू आहे. कोरोना काळामध्ये आम्ही स्टेशनला ड्युटी करतो. ड्युटी करत असताना ज्या पॅसेंजरला आम्ही समोर जातो आणि त्याच्यामध्ये बरेचसे इतर स्टाफ असतात, त्याच्यामध्ये बरेचसे एखादे कोरोना पीडित असू शकतात, आम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते. आणि ऑन ड्युटी काम करताना कोरोनाची लागण झाली आणि आमच्यापैकी एखाद्या स्टेशन मालाचा मृत्यू झाला तर त्याला 50 लाख रुपये प्रशासनाने द्यावे ही आमची दुसरी डिमांड आहे. आमची जी तिसरी डिमांड आहे जी रेल्वेचे खाजगीकरण बंद व्हावं. रेल्वेने म्हणजे खाजगीकरणाचा जो कार्यक्रम जो राबवलेला आहे त्याच्यामुळे सगळा जो रेल्वेच्या हळूहळू खाजगीकरण जे होत चाललेलं आहे ते आमची तिसरी डिमांड आहे की रेल्वेचे खाजगीकरण बंद व्हावे. आणि चौथी आमची डिमांड जी आहे ते नाईट ड्युटी अलाउन्स जे सिलिंग आहे ते सिलिंग जी रद्द झाली पाहिजे. आणि समजा ही रद्द झाली नाही तर असंच आम्ही असा धरणा करत राहणार आहे. आणि ही नाईट ड्युटी सर्वांना मिळाली पाहिजे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अंतर्गत मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिली आहे. दिनांक 18 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये विशेष मोहिमांचे आयोजन करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने मोहिमेदरम्यान पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावर दिनांक 5, 6, 12 व 13 डिसेंबर रोजी शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या कृष्ण धवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र घेण्यात येईल. सर्व नागरिकांनी कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्ती, दुबार नावे असलेले मतदार व स्थलांतरित झालेल्या मतदारांनी विशेष मोहिमेच्या वेळी फॉर्म क्रमांक 7 भरून देऊन मतदार यादीत नावांची वगळणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही डॉक्टर देशमुख यांनी केले आहे. संतांनी परिपूर्ण असलेल्या या देशाने वसुधैव कुटुंबकम संदेश संपूर्ण जगाला दिला आहे. त्यामुळे सुखी व समाधानी राहण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणा म्हणजे जगही बदलेल.
MITने संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या नावाने सुरू केलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ संपूर्ण मानवाला होईल असे विचार केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी व्यक्त केले. मायर्स MIT पुणेतर्फे आयोजित संत श्री ज्ञानेश्वर संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, आध्यात्मिक मार्गदर्शक कमलेश पटेल तसेच डॉक्टर संपदानंद मिश्रा, संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड उपस्थित होते. साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, भारताने संपूर्ण जगाला योग आणि अध्यात्माची नवी दृष्टी दिली आहे. सर्व संतांची हीच इच्छा आहे की संपूर्ण मानवजातीला शांती कशी मिळावी. या सृष्टीवरील भौतिक शांती ही क्षणिक असते, त्यामुळे आध्यात्मिक शांती ही चिरंतन मानवाला सुखी बनवते. मानव कल्याण हा सर्वात मोठा धर्म आहे, त्यामुळे प्रत्येकाने सेवाभाव ठेवावा. गरीब आणि पीडित लोकांची सेवा करणारेच खरे ईश्वर आहेत. सुरेश प्रभू म्हणाले, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्याबरोबरच संत नामदेव यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून वारकरी संप्रदायाचा अर्थ जनसामान्यात पोहोचवला. एकीकडे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या माध्यमातून ईश्वर प्राप्ती होईल आणि संत तुकाराम यांनी अभंगातून सर्वांना मार्गदर्शन केले. जे कधीही भंग होत नाही ते अभंग तुकारामांचे आहेत. जीवन कसे जगावे, जीवनाचा खरा अर्थ काय, हे या व्याख्यानमालेतून शिकण्यासारखे आहे असेही यावेळी बोलताना प्रभू यांनी सांगितलं. ये बात सही है कि हमारे देश ने हमेशा विश्व को दृष्टि दी है, दिशा दी है, चाहे योग के द्वारा हो, चाहे वेदांत के द्वारा हो, चाहे आध्यात्मिक दृष्टि से हो, चाहे और दृष्टियां हो. इसीलिए मैं एक बात कहा करती हूँ, आपके इस कार्यक्रम का विषय है शांति संस्कृति को बढ़ावा देने के लिए. जहां संस्कृति को बढ़ावा देने में विज्ञान, धर्म और दर्शन, इन तीनों को जहां मेल है वहां विज्ञान भी बढ़ता है, धर्म भी सुरक्षित रहता है और दर्शन भी सुरक्षित रहता है. मैं एक बात कहा करती हूँ, मैं ये नहीं कहती कि कौन किसको मानता है. हमारे यहाँ शंकराचार्य जी ने लिखा है, रुचि नाम वैचित्र्यात् दृच कुटिल नाना पति दुसाम प्रणाम एको गम्यस तुमसि पैसाम मरणयो. आदि गुरु आचार्य शंकर ने कहा कि रुचि नाम वैचित्र्यात्, मेरे देश में रुचियां विचित्र हैं. आपने देखा होगा, कोई नदी पश्चिम को बहती है, कोई दक्षिण को बहती है, कोई पूरब को बहती है, कोई उत्तर को बहती है, लेकिन सबका लक्ष्य सागर है और सागर में पहुंच करके ही वो नदियां शांत होती हैं. ऐसे ही हमारे देश में चाहे पूज्य तुकाराम जी महाराज जी का दिया हुआ ज्ञान हो, चाहे ज्ञानेश्वर जी का दिया हुआ ज्ञान हो, चाहे स्वामी विवेकानंद जी की दृष्टि हो, चाहे शंकराचार्य जी की दृष्टि हो, चाहे रामानुजाचार्य की हो, चाहे निम्बार्काचार्य की हो, चाहे वल्लभाचार्य की हो, चाहे रामानुजाचार्य की हो, इन सब की दृष्टियां एन केन प्रकारण ये जीव कैसे सुखी हो. हम जहां भौतिक दिशा में जाकर के सुख शांति ढूंढते हैं, संत कहते हैं वह शांति क्षणिक होती है, वो टिकाऊ नहीं होती है. यदि भौतिक शांति को हम टिकाऊ चाहते हैं तो हमें आध्यात्मिक की तरफ जाना ही पड़ेगा, आध्यात्मिक दृष्टिकोण अपनाना ही पड़ेगा. मैं एक बात कहा करती हूँ, नजरें बदली तो नजारे बदल गए और किश्ती का रुख बदला तो किनारे बदल गए. यह हमारा दृष्टिकोन है. एका क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असतात. तुमची ज्ञानेंद्रिय सजग असतील तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नवी छाप सोडू शकता. यावर विश्वास ठेवून सौंदर्य क्षेत्रात गेल्या 10 ते 12 वर्षांपासून कार्यरत असलेल्या स्वाती हनमघर यांनी स्पॉलॉन सुरू करण्याचे ठरवले आहे. नवोदित संकल्पनेतून साकारलेल्या या स्वेव स्पा लॉनचा उद्घाटन समारंभ 28 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. स्पा लॉनची पहिली शाखा सिंहगड रस्ता येथील माणिकबाग येथे सुरू करणार आहे. पत्रकार संघात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत हनमघर यांनी ही माहिती दिली. यावेळी अंकिता हनमघर उपस्थित होत्या. स्पा लॉनविषयी सांगताना स्वाती म्हणाल्या, या स्पा लॉनच्या माध्यमातून खाजगी प्रशिक्षण तर देण्यात येईल, तसेच गरजू आणि ग्रामीण मुलामुलींना सौंदर्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय सदस्यत्व पॅकेजेस, व्हाउचर, आकर्षक ऑफर्सही असणार आहेत. तसेच भविष्यात विविध ठिकाणी स्पा लॉनच्या शाखा असून
फ्रँचायझी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वाती म्हणाले, या क्षेत्रात प्रवेश केल्यापासून काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न मी पाहत होते. सौंदर्य क्षेत्रातील अनुभव, अवॉर्ड्स यामुळे स्पा लॉनच्या संकल्पनेकडे मी अधिक आत्मविश्वासाने पाहू लागले. हे स्वप्न साकारताना एक वेगळाच आनंद होत आहे, कारण इथपर्यंतचा प्रवास जास्त खडतर होता. आत्ताच्या घडीला स्वतंत्र स्त्री म्हणून आयुष्याकडे बघणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा आणि आदर देते, त्यामुळे कामातून स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःची ओळख मिळवण्यासाठी तुमच्या छंदाचे रूपांतर व्यवसायात करा, असा सल्ला यावेळी त्यांनी दिला आहे. ओके, नमस्कार. सर्वप्रथम गुड आफ्टरनून सगळ्यांना. मी स्वाती हनमगर, ब्युटी अँड वेलनेस कन्सल्टंट, गेली 10 ते 15 वर्ष या कामात कार्यरत आहे. सर्वप्रथम मी जमलेल्या पत्रकार बंधूंना स्वेव स्पालॉनच्या वतीने हार्दिक स्वागत करते. आज इथे आपण जमलो आहोत ते माझी स्वेव स्पालॉन स्टुडिओ आणि अकॅडमी हिची पहिली शाखा आपण 28 नोव्हेंबर इथे आपण ग्रँड ओपनिंग करणार आहोत. सिंहगड रोड, माणिकबाग येथे सकाळी 11 वाजता करणार आहोत. तर तुम्हा सर्वांनाच मी निमंत्रित करते त्याच्यासाठी. ह्या स्वेव स्पालॉनमध्ये स्टुडिओ आहे आणि अकॅडमीसुद्धा आहेत. स्पामध्ये स्पा आणि सलॉनच्या सर्व्हिसेस देणार आहोत. तसेच स्टुडिओमध्ये ब्युटीमध्ये आपण मेकअपच्या सर्व्हिसेस देणार आहोत आणि अकॅडमीमध्ये आपण ट्रेनिंग ठेवणार आहोत मेल आणि फिमेल. आणि मेन म्हणजे युनिसेक्स सलॉन आहेत. मेल आणि फिमेल दोघांसाठी आपण ह्या सर्व्हिसेस देत आहोत. ह्याच्यामध्ये आपण मेंबरशिपसुद्धा, इयरली मेंबरशिपसुद्धा ठेवलेल्या आहेत आणि 10 to 15% डिस्काउंट ऑफरसुद्धा ठेवलेल्या आहेत. मला म्हणजे जे माझं स्वप्न होतं लहानपणापासून की ह्या क्षेत्रामध्ये स्वतःचं एक शाखा स्थापन करण्याचं, तर ते आज पूर्ण होत आहे आणि मला खूप प्राऊड फील होत आहे आणि आनंदसुद्धा होत आहे. सलॉनचे उद्घाटन माझे सासरे कोंडिबा कृष्ण हनमगर यांच्या हस्ते मी करणार आहेत, कारण का फॅमिली सपोर्ट बॅकबोन आहे माझा तो. सो मी त्यांच्या हस्ते करणार आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरसुद्धा तेथे उपस्थित राहणार आहेत. तुम्ही सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचं आहे. सो थँक्यू सो मच. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राज्य सरकार हे पलटू सरकार. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका. आम्ही स्वप्न पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चंद्रकांत पाटलांना टोला. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती केल्यास आत्मनिर्भर भारत साकारेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. आणि विविध मागण्यांसाठी रेल्वे स्टेशन मास्तरांचं आंदोलन. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.